हॅलो, नमस्कार सर्वांना. आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच आळशी निघालेला होता. बरं ठीक आहे, त्याआधी मी माझं डेली रुटीन तुम्हाला शेअर करते. मी अंघोळ वगैरे झाल्यानंतर आधी माझं स्किन केअर करते. मी स्किन केअर करून घेतलं, मॉइश्चरायझर वगैरे लावलं. त्याच्यानंतर मी जे सनस्क्रीन यूज करते, जी मदर फ्रेंडली आहे, ती सनस्क्रीन लावली. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं डेली स्किन केअर रुटीन शेअर करणार. तर असा होता माझा आजचा काही लूक. सो मग त्याच्यानंतर डिसाईड केलं की आज मला खिचडी बनवायची होती. आळस आल्यामुळे लेट झालं होतं. पटकन मी खिचडीसाठी कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि मग पटकन म्हटलं आज खिचडीच टाकूयात. कारण खूप लेट झालेलं होतं. गार्गी पण झोपेतून उठायची वेळ झालेली होती. त्यामुळे मला खूप लिमिटेड टाईममध्ये सर्व गोष्टी मॅनेज करायच्या होत्या. गार्गीचे पप्पा ऑफिसला गेलेले होते आणि मी एकटीच असते गार्गीला नंतर सांभाळायला. त्यामुळे मग मला थोडंसं हेक्टिक होतं. माझ्याबरोबर बऱ्याच मदर ज्या आहेत त्या ह्या गोष्टीसोबत रिलेट करत असतील, कारण छोटं बेबी घरी असल्यानंतर ह्या सर्व गोष्टी सर्वच मदर्स फेस करत असतात. मी खिचडी बनवून घेतली आणि हो, मी जे तुम्हाला दाखवलेलं माझं जे सनस्क्रीन होतं ते सर्वच मदर्स यूज करू शकतात. तुम्हाला जर त्याची लिंक लागत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज लिंक असं टाईप करा. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. अदरवाईज मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते रिव्हील करणारच आहे, तुम्हाला सांगणारच आहे. ते एकदमच केमिकल फ्री सनस्क्रीन आहे आणि मला त्याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. सो तुम्ही पण यूज करून नक्की पहा. त्यानंतर आम्ही गेलो पार्कला या वेळेला गेल्यानंतर आम्ही रिटर्न डायरेक्टली या वेळेला आलेलो. बघा असा व्ह्यू झाला होता पार्कमध्ये, छान वाटत होतं. त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर आम्ही थोडं बाहेर आलो. गार्गीच्या पप्पांना काही मेडिसिन घ्यायच्या होत्या मेडिकलवरनं. सो मी इथे अशी उभी होती तिच्या सायकलवरती लक्ष ठेवून आणि ते मध्ये गेलेले होते. हे सर्व सामान घेऊन आम्ही घरी जायला निघालो. सो असा काही होता आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.